दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गंभीर घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। नालायक लोक हॉस्पिटल चालविण्याच्या लायकीचे नाहीत। फडणवीस सरकारने लोकांची सेवा व्हावी म्हणून 1 रुपयात दिलेली करोडो रुपयांची जमीन आज बेजबाबदार लोकांकडे सोपवली आहे। देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या रुग्णालयात अशी परिस्थिती निर्माण होणे लाजिरवाणे आहे, असे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। जमीन द्यायला यांचेच लोक पुढे आणि आंदोलन करायला देखील यांचेच लोक, यामागे सरकारची चूक आहे असा आरोप त्यांनी केला। तसेच सरकारच्या चुकीमुळे आज जनतेला आपले प्राण गमवावे लागत आहे। या रुग्णालयात तत्काळ टाळे लावून जमीन सरकारने ताब्यात घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि सरकारने समित्यांचे चौकशीचे ढोंग थांबवून आजच दोषींवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी मांडली। मध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे आणि या सगळ्यांवर FIR दाखल केला पाहिजे। कोण आहे त्या दीनानाथ मध्ये? आता त्याचा परवाना रद्द केला। खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे, सरकारी जमिनीवर उभं झालेलं हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवली। काय हरामखोरांना तिथे त्या हरामखोरांना फटके मारले पाहिजे। त्या डॉक्टरांना कोण चाला लुटतोय तो इतका नालायक मध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे आणि या सगळ्यांवर FIR दाखल केला पाहिजे। तर आम्ही प्रकरण सोडणार नाही आहोत। मी तर ट्विट केलाय आणि सरकारला पत्र पण लिहिलेलं आहे। एखाद्या जर तुम्ही सत्ताधारी आमदारांच्या PAच्या बायकोची PAच्या पत्नीचा जर अशा पद्धतीनं व्यवहार केला जात असेल तर ते रुग्णालय चॅरिटी राहिलं काय? लुटारू आणि डाकूंची टोळी बसवली काय हॉस्पिटलमध्ये? इतका नालायकपणा तो करत असेल हॉस्पिटल, तर आजच्या आज त्याला टाळे लावायचं ताकद सत्ताधाऱ्यांनी दाखवली पाहिजे, संबंधित मंत्र्यांनी दाखवली पाहिजे।